टॉस जिंकल्यानंतर आगासनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवीण रमेश मात्रे यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मोठागाव संघाला सुवर्ण संधी. सलामी जोडी आपण पाहतोय नितीन भोईर आणि निलेश मात्रे. चला मॅच सुरू करा. एक मॅच बाकी अजूनही रमेश सर. यानंतर एक मॅच आपल्याला कव्हर करायची. रमेश मात्रे का चिडतायत? नाही, उन्हाचा बळू त्रास कदाचित पंचाने होतो. नाही, विराज आमच्या सोबतच आहेत. किशोर येतात पहिलं षटक घेऊन आकाशन पोटी प्रसंगाकडनं. मॅच क्रमांक 9 तुम्ही पाहतायत. यानंतर मॅच क्रमांक 10 सुद्धा होईल. म्हणजे एका दिवसात 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सागाव 40+ संघाचा हा रेकॉर्ड असेल, एका दिवसात 10 सामने कव्हर. किशोर पहिलाच बॉल किशोरचा पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय सुरुवात केली मोठागाव संघाने. इथून जो संघ जिंकेल तो लक्षात घ्या, स्पर्धेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला बरोबर 1 वाजता उपस्थित राहायचे. यातून विजेता संघ मिडॉपला क्षेत्ररक्षक. चौकाराचं उत्तर पुढच्याच बॉलवरती दिलंय किशोर मुंडेने. फलंदाज नितीन भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. यावर्षी सर्वात जास्त ट्रॉफी जिंकल्यात तो देसाई 40+ संघ या स्पर्धेत पहिल्याच मॅच मध्ये बाहेर गेलाय. तर यानंतर मॅच पाहायला मिळेल वाडेकर विरुद्ध चिकनगर. दोन्ही कल्याणचे संघ आहेत आणि क्वार्टर फायनलची मॅच आहे. तिथून एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 5. एक धावेने खातं उघडलं तर ते दत्ता भोईरचं. तिन्ही पंचांचं कौतुक करेल मी. रमेश मात्रे सर, संदीप पाटील सरांना तुम्ही पाहतात आणि सचिन मात्रे सरांना. तिन्ही पंचांनी खूप चांगली भूमिका राहिली. योग्य डिसिजन आतापर्यंत या स्पर्धेत आपल्याला 9व्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. यानंतर 10वी मॅच सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आगासन बी आणि फडकेपाडा म्हणजे फडकेपाडा एक्सप्रेस. अशोक पाटील उद्या रुलावर येतील. पहिल्याच मॅच मध्ये 8:15 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं. लक्षात घ्या फडकेपाडा आणि आगासन बी. 8:30 ला मॅच सुरू होईल. आधीच अनिल मात्रे साहेबांनी आम्हाला माहिती दिली 8:30 ला बॉल पडणं गरजेचं आहे. 700 धावा आतापर्यंत बाळू पाटील या स्पर्धेत पूर्ण झाल्यात. काय माहिती आहे भावेशची. आणि इथे चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय आता. आणि बघा ना निलेश मात्रे तिसरी धाव पूर्ण झाली. 8 धावा. चाय कोणाला पियायचं असेल तर लवकर या. छोटा साईल. 8 धावा झालेल्या आहेत. एक चांगले आचारी, चांगले क्रिकेटर लक्ष पाटील असतील आमचे. फुल स्ट्रोक खेळायचं होता. फाईन लेगच्या वरून चेंडूला पाठवलंय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही, मात्र आमचे आयोजक वेगाने धावत आलेत. आय थिंक रमेश मला वाटतं तिथे आणि धावा 4 मिळतील. चौकार. सागाव टीमचे कॅप्टन बघा रमेश किती वेगाने आलेत, कारण त्यांना माहिती ना वेळ वाचवायचा आहे बाळू.
वेळ वाचला तर आपल्याला पुढची मॅच सुद्धा आपल्याला कव्हर करायची आहे. वाडेकर विरुद्ध चिकनगर अ गटातील क्वार्टर फायनलची मॅच. तिथून एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल, म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफी सागाव चषकमध्ये आणि कॅश प्राइज मिळेल. 12वरती 1. किशोरच्या विरोधात 12 धावा आतापर्यंत आल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये अजित देसाई आपल्यासोबत जोडले जातील. हा वेगवान बॉल आणि विकेट इथे गमावली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज दत्ताई बाद होईल. 12वरती दुसरा धक्का मोठा गाव संघाला. बिंदासने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. बारावरती 2 विकेट. दुसरा षटक घेत आहे गोलंदाज सुनील मुंडे. गासन संघ सुद्धा सुपर 8 मध्ये बघा रेग्युलर. स्वर्गीय रतनभाऊ पाटील सुधी चषक मध्ये त्यांची फाईट असेल ती उंबारली या संघासोबत. सागा विरुद्ध वाकलन अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज निजे विरुद्ध सोनारपाडा आणि मोठी देसाई विरुद्ध बेतोडे. सुभाष मुंडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती 12 धावा आलेल्या आहेत. निलेश मात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, कधी धावांची गती वाढू शकते. पुढे एका बाजूला सुनील मुंडे गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला सुभाष मुंडे फलंदाज आहेत. म्हणजे मुंडे वर्सेस मुंडे आता फाईट आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. निलेश मात्रेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. धावसंख्या 16. धावा धापल कधी लागल्या. सुनीलच्या विरोधात पहिला चौका ठोकला निलेश मात्रेने. कालच या खेळाडूला जय रागाई चषक स्पर्धा चिंचोळ्याचा पाडा 40+ आयोजित जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत मालिका वीरचा मानकरी ठरलाय तो निलेश मात्रे. आणि इथे काय घडलंय, ज्यावेळी निलेश फटका खेळले निलेशलाही वाटलं इथे मला एक सिंगलच मिळेल, मात्र त्या फटक्याचे जणू काय चटके लागले आणि धावा 4 मिळाल्या. चौकार. मास्टरचे कौतुक करेल. निलेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या 20. सचिन भोईर यांचं आगमन झालंय उंबारेचे. त्यांचं हार्दिक स्वागत. या सचिन भोईर व्यासपीठावरती. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 21. सचिन भोईर या स्वागत आहे आपले. उंबारली म्हटल्यानंतर नक्कीच या गावची ओळख सचिन भोईर. सागाव 40+ टीमच्या वतीने उंबारली संघाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की ज्याने एका दिवसात एक क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. आणि निलेश निवृत्ती मात्रेच्या बॅटमधून आलाय हा लांब लचक सिक्सर. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांचं ज्यांनी एका दिवसात एक क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्याचमुळे ही स्पर्धा आता खरं तर सुरू आहे.
अंदाजा स्पर्धा पोस्टपोन करावी लागली असे म्हणून क्रीडांगण अभावी मात्र ग्रामस्थ मंडळ उंबारली आणि सचिन भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम बघा सचिनला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 बाईक 1 4 व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो सचिन भोईर तुम्ही पाहतायत. सागाव फोर्टी प्लस संघाच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. इथेही फटका चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलाय निलेश मात्रेने फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आणि सलग तिसरा आला तर प्रवीण रमेश मात्रे कोपरगाव यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आताच दातिवलीची स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा सायकल मिळाली सचिन भोईरला मॅन ऑफ द सिरीज आणि ती स्पर्धाही जिंकली उंबारली संघाने. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा सचिनने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय पहिल्याच मॅचमध्ये. ही 40 प्लसची ताकद आहे. साई मात्रेने ते कारनामा केला. साई आणि सचिनने काय बॅटिंग केली. परी 11 जगदंबा वाकलन बी या टीमच्या विरुद्ध खास करून सोमनाथच्या विरोधात सचिन भोईरने जबरदस्त बॅटिंग केली. कारण हवेच्या विरोधात सचिनने धावा बनवल्या सोमनाथ गायकरच्या विरोधात 21 एकाच ओव्हरमध्ये आणि त्यामुळे ती मॅच जिंकली सहज. गावदेवी उंबारली रेग्युलर संघ आता सुपर 8मध्ये खेळणाऱ्या आगासन संघासोबत. इथे मात्र वेल लेप केलाय, ऑप्शनच्या बाहेर होता, पंच वाईट चिकवून करतायत. सुनील मुंडेचं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल कारण 34 धावा आतापर्यंत धावपाल कधी लागल्यात. 22 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात 4च बॉलमध्ये. निलेश पाहता पाहता 23 वरती पोहोचलाय. निलेशकडे संधी आहे, सलग तिसरा षटकार आला तर प्रवीण मात्रे यांच्याकडनं 1000 आता इथे सन्मान दिलाय चंद्रकांत देत. 1 धाव मिळेल, 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 35. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप मात्रे आतापर्यंत सामना क्रमांक 9 सुरू आहे. ते मी आपली संदीप मात्रेंचे कौतुक करेन मी आणि आमच्या संपूर्ण सागाव 40 प्लस कमिटीचं. बरोबर आपण पाहिलं तर 9:25ला बाळू पाटील पहिला चेंडू पडलाय दिवस पहिला असताना आणि उद्या 8:30ला पडेल. तरी सामना क्रमांक 9 सुरू आहे. यानंतर 10वा सामनाही सचिन होणार आहे. सचिन आपण बऱ्याच वेळा पाहतो रेग्युलरमध्ये सुद्धा 10 सामने एका दिवसात होत नाही. म्हणजे 40 प्लसमध्ये बघा 9वा सामना सुरू आहे आणि नंतर 10व्या सामन्याचा आम्ही टॉस करणार आहोत तुमच्याच शुभ असते. चला टोरी टीमचे कॅप्टन या वाडेकर आणि चिकनगर. हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, मक्खन आउटफील्ड आहे. सूरज भोईर यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत चौकाराने करत असताना फलंदाज सुभाष मुंडे. बघा ज्या प्रतीकमुळे आता सागाव संघ सुपर 8मध्ये त्याने विजयाचा चौकार मारला होता. शक्ती पाटील खिडकाली संघाचा गोलंदाज त्याच्या विरुद्ध स्वीपचा फटका होता. 2 षटकात 39 म्हणजे या ओव्हरमध्ये सुनीलने धावा दिल्या. आमचे स्कोरर सांगताय 27 एका ओव्हरमध्ये. चला टॉससाठी या वाडेकरचे कॅप्टन आणि चिकनगरचे कॅप्टन. क्वार्टर फायनलची मॅच आहे, तिथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पहिला संघ पोहोचेल आणि तो संघ आपल्याला शेवटच्या दिवशी खेळताना दिसेल. चला दोन्ही कॅप्टन या लगेच टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. मंगेश 11 वाडेकर विरुद्ध आईगावदेवी रुद्र 11 चिकनगर. या 2 षटकात 39 धावा झाल्यात. निलेश मात्रे 24 वरती बॅटिंग करतोय. सुभाष मुंडे 4 वरती बॅटिंग करतोय आणि तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज बाळाराम. मागच्या षटकात 27 धावा आल्यात एकाच ओव्हरमध्ये. विक्रम भोईर येत आहेत आईगावदेवी रुद्र 11 चिकनगरचे कॅप्टन. निलेशसाठी हा चेंडू फटका फसलाय. रिव्हर्स खेळायची गरज होती का प्रश्न जरूर विचारला जाईल. मात्र बाळारामच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट आली आहे. निलेश मात्रे 24 धावांची खेळी समाप्त. निलेश मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन.
ती महत्वाची विकेट गमावली मोठागाव संघाने. निलेश मात्रे बॅक टू द पेबेलेन. भार्गव इलेव्हन संघाचे पुरस्कर्ते राम मात्रे यांचं आगमन झालंय. एक सामना त्यांच्या संघाने जिंकलाय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुमित डेकलेन कंपनी. आणि बघू अशा काल आपलं सागावचे आमचे सचिन पाटील यांना बघितलं दाखवलं जातंय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. दरम्यान फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक गंगाराम वेगाने आलेत. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा धावून घेतल्यात मंगेशने आणि सुभाषने. काल मंगेशने आणि हरेशने 4 धावा धावून घेतल्या होत्या फायनल मॅच मध्ये. आज मंगेशने आणि सुभाषने 3 धावा धावून घेतल्यात. गणेश आणि विक्रम येतात बघा. दोन्ही कल्याणचे संघ आहेत सचिन क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. त्यामुळे चांगली मॅच पाहायला मिळेल. एक कोणतातरी संघ सेमीफायनल मध्ये जाईल, एक संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. म्हणजे किंवा वाडेगर सेमीफायनलला जाईल किंवा चिकनगर सेमीफायनलला जाईल. कोणता तरी एक संघ कल्याणचा क्वालिफाय होईल भावेश, हे महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या क्षेत्रामध्ये एकमेव षटकार आलाय तो निलेशने मारलाय. बघायचे 2 धावा इथे पूर्ण झालेत. सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना असेल क्वार्टर फायनलची मॅच सुपर 8, जिथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. मंगेश इलेव्हन वाडेगर की आई गावदेवी रुद्र इलेव्हन चिकनगर. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. संदीप पाटील सरांचं मी कौतुक करेल. योग्य डिसिजन आहे. फलंदाज सेफ आहेत. गणेश पाटील आलेत म्हणजे टॉस जिंकणारच बाळू. वाडेगर मंगेश इलेव्हन वाडेगरने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनलची महत्वाची मॅच आणि बघायचं आता गणेश काय निर्णय घेत आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा निर्णय. हे आमचे सागावचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. सूरज भोईर ज्यांना मी किरण पवार या नावाने ओळखतो. प्रतीकला तुम्ही पाहतायत. प्रतीकचा चौकार आम्ही पाहिला ऑनलाईन ती स्पर्धा पाहत होतो आणि इथे फलंदाज बाद आहेत. अजून एक धक्का लागेल मैदानामध्ये मोठागाव संघाला. सुभाष मुंडेची खेळी समाप्त होईल. 44 वरती 4था धक्का. फलंदाज बाद. चेंडू आधी लागला त्यानंतर एस्टनवरती लागला. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॅटला लागला त्यानंतर बेल्सवरती चेंडू धडकलाय. 44 वरती 4. हे बाळू पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हॅन्डसम पर्सनॅलिटी. वय वर्ष मला वाटतं 49. 50शी आता गाठतील थोड्या दिवसात. टेनिस क्रिकेटचे महागुरू म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो. आपल्या समाजाचे आपल्या विभागातील पहिले समालोचक आहेत बाळू पाटील, याचा मी उल्लेख करेल. एकदा पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि काय घडलंय बाळू, कारण की समोर आमच्या साऊंड सिस्टम आहे त्यामुळे दिसत नाही. आणि चेंडू 4 धावा मिळतील. चौकार. फलंदाज विलास भोईर ज्याने चौकाराने खातो उघडले या स्पर्धेमध्ये. काय माहिती आहे भावेशचं मी कौतुक करेल. या झोंबारली गावचे एक अप्रतिम स्कोरर. हाही चांगला बॉल होता. कार्पेटचे सायने खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. विक्रम वेगाने आलेत. एकदा पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 मिळतील. आणि याबरोबरच 3 षटकांचा खेळ समाप्त. 50 धावा पूर्ण झाल्या संघाडी. 3 षटकात 50. 4 गडी बाद. अजूनही 6 बॉलचा खेळ बाळू शिल्लक आहे. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 73 धावा उभारल्या होत्या 5 ओव्हरमध्ये, त्या टीम समोर काय टार्गेट सेट करेल मोठागाव या मॅच मध्ये करेल. मोठागावची गोलंदाजी त्यांचं मुख्य अस्त्र आहे. किरण पाटील सामना पाहत असतील. मोठागावचे कॅप्टन त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे 50 धाबा धापल कधी लागले.
या स्पर्धेत सलग 3 चौकार ठोकणारे फलंदाज. पहिला फलंदाज निलेश कापसे वाडेकर, त्यानंतर श्रीराम पाटील निजे, त्यानंतर नितीन पाटील मोठागाव, नितीन भोईर मोठागाव. विकेट हॅट्रिक नाही तर फोर्ट्रिक पूर्ण केली किशोर मुंडेने या स्पर्धेतील पहिली. काल फायनल मॅच मध्ये विलास भोईरने मेडन षटक टाकलं होतं जय रागाई चषक मध्ये शिडून टीमच्या विरोधात फायनल मॅच मध्ये. आणि आता गंगाराम आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. अंडरम बॉक्स मध्ये फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक सुनील बघा किती वेगाने आलेत. आता एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावा झाल्यात 51. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. क्वार्टर फायनलची मॅच. टॉस जिंकलाय मंगेश 11 वाडेकर, कॅप्टन गणेश पाटीलने. बघायचंय गणेश आता काय निर्णय घेत आहेत त्या महत्वाच्या मॅच मध्ये. महत्वाचा निर्णय. संध्याकाळचं सत्र. 51 वरती 4. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग असताना बी गटातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. बॅकफुटला गेले, कबरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लालचंद तिथे. चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो फेकी चांगली आहे. रनआउटची संधी आहे असं वाटलं होतं. ॲक्युरेट थ्रो फेकी मध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये चेंडू एस्टेशन बॉलरच्या हातामध्ये आला. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. धावा झाल्या 53. ओमसाई एमटीसी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते सागाव चषक 2025 सामना क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर सामना क्रमांक 10 तुम्हाला पाहायला मिळेल. 9:25 पहिला बॉल पडला होता. उद्या 8:30 पहिला बॉल पडेल. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. 40+ मधली एकमेव स्पर्धा भावेश ज्या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज रोख रक्कम दिल्या जाते आणि ती स्पर्धा म्हणजे सागाव चषक. मालिकावीरसाठी 10,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाजासाठी 5,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाजासाठी 5,000 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 2,500, मालिकावीरसाठी सोन्याचा कॉईन, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाला सुद्धा सोन्याचा कॉईन भाऊ पाटील यांच्याकडे. अजून काय पाहिजे 40+ मध्ये. धावा झाल्यात 55. वाडेकरने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बाळू महत्वाच्या मॅच मध्ये. आणि जो खेळाडू या स्पर्धेमध्ये 100 धावा कुटेल, सेंचुरी मारेल वैयक्तिक, त्याला भाऊ पाटील यांच्याकडे रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 40+ मध्ये 2 शतक आम्ही पाहिलेत. हरेश केनेच्या नावावरती आहेत. चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. धावसंख्या आता थांबले 55 वरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जशी मॅच संपेल लगेचच मोठागाव संघ तुम्हाला मैदानात जायचे. कारण त्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. मंगेश 11 वाडेकरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. वॅकेंट एरिया आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय सागाव चौकार. धावा झाल्यात. ज्या धावसंख्येची अपेक्षा निलेश म्हात्रे करत होते त्या धावा झाल्यात. 59 इतकं सोपं नाहीये या क्रीडांगणामध्ये 60+ धावा चेस करणं. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. चेंडूला पाठवलाय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून विलास भोईरच्या मॅच मधून फटका चांगला आलाय आणि धावा 4 मिळतील. अजून एक चौकार आलाय आणि 4 ने धावसंख्या पुढे सरकली. मोठागाव संघ पोहोचलाय. बाळू पाटील आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 वरती 4 गडी बाद 63 आणि 64 धावांचा पाठलाग करायचे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये अजित देसाई आपल्यासोबत जोडले जातील. तर बाळू पाटील यांचे आमचे एक लेजंड क्रिकेटर म्हणजेच काय तर संदीप शंकर पाटील जे मुंबईसाठी ए डिव्हिजनसाठी सुद्धा क्रिकेट लेदर बॉलच्या माध्यमातून खेळलेले, त्यांच्या शुभस्ते आम्ही लेजंड क्रिकेटर सचिन भोईर उंबारलीचे त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. ज्या खेळाडूच्या नावावरती ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बाळू पाटील 5 बाईक आणि 1 4 व्हीलर कार आहे. म्हणजे सचिनला टेनिस क्रिकेटने भरपूर काय दिले आणि त्याच्यापेक्षा जास्त सचिनला काय दिलं असेल तर त्याचे मित्र, मैत्रीचं नातं आणि तो नेहमीच जपत असतो. ओवेच्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार सचिनला मिळाली होती. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट रेग्युलर खेळत असताना आणि सध्या त्यांनी 40+ जरी तो खेळत असेल मात्र स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा त्यांनी एक मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. तिथे त्यांनी जवळजवळ 60 पेक्षा जास्त धावा बनवल्यात.
आणि महत्त्वाच्या क्षणी दावडीच्या विरुद्ध त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि त्यामुळे पहिला सामना उंबारली संघाने जिंकला याचा मी आवर्जून उल्लेख करेन. आणि त्यानंतर जगदंबा वाकलन बीच्या विरुद्ध बाळू पाटील सोमनाथ गायकरच्या विरोधात 21 धावा सचिनने ठोकल्या होत्या, त्या भरपूर महत्त्वाच्या. जाऊया अजित देसाई यांच्याकडे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज लवकरच पाठवायचे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मग डीजे नक्कीचा मैदानाच्या आतमध्ये 63 बनवलाय आणि 64 धावांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. एका बाजूला टीम मोठा गाव आणि त्यांच्यासोबत फाईट करत संघ आपल्याला जरूर पाहायला मिळालं. मात्र अघासन 63 झाल्या त्यांनी 64 या मॅच मध्ये बनवायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम अघासनची मगाच्या मॅच मध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली. एका बाजूला बिंदास आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू पाहायला मिळालं. मात्र गंगाराम या दोन्ही फलंदाजांना अतिशय मैदानात चांगली बॅटिंग केली. तब्बल 72 बनवल्या होत्या आणि 73चं टार्गेट ठेवलं होतं. एक हायस्ट स्कोर टीम अघासनचा. आणि या मॅच मध्ये काय चित्र असेल आता 63 झालाय, 64 पाहिजे. आणि टीम मोठा गाव देखील तितकाच वेगवान संघ आहे. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळते येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. दिलीप बोबले आपल्याला जरूर पाहायला मिळतात. प्रचंड मेहनत त्यांची देखील आणि ड्रेसिंग पहा अतिशय चांगली ड्रेसिंग देखील दिलीप बोबले यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि इथून 63 झाला, 64 धावांचं एक मोठं लक्ष पार करायचं. वेळ न घेता लगेचच 4:45 वाजलेत हे लक्षात घ्या. 2 पंच संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील आपल्याला ते मात्र रमेश म्हात्रे. हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. 63 झाला, 64 ची या मॅच मध्ये गरज आहे. आणि कोण बाशी मारणार इथून यातून तो जिंकेल तो फाईट करणार टीम सुपर 4 साठी सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चालू आणि जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाईल. आणि यानंतरची मॅच शिकनकर आणि यानंतरची मॅच असेल ती सुपर 4 मध्ये जाईल. तो संघ वाडेकर आणि चिकनगर या दोघांमध्ये असणारा. हे लक्षात घ्या. मॅचला सुरुवात इथून करायची आहे. एका बाजूला सेकंडला फलंदाज आपल्याला गंगाराम आणि 9 सेकंडला बिंदास. 9 सेकंडला गंगाराम. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निलेश म्हात्रे. मान फॉर मोठा गाव. एक लेफ्टी राईटी अतिशय चांगलं फलंदाजी असते त्याची देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. लक्ष 64 पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल गेम ऑन लेग्स प्ले. पहिलाच बॉल वरती दांडीगुल यासाठी ओळखलाय निलेश म्हात्रेला. मिडल स्टंप उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल गंगारामला. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम आगासनला. डीजे उंबारलीचे ते देखील उपस्थितीत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक अतिशय त्यांनी देखील क्रिकेट फार गाजवलाय आणि ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट आला. पहिल्याच बॉल वरती धक्का लागला टीम आगासनला. आणि या मॅच मध्ये आता नवीन बॅटर ज्या मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तोच आपल्याला पाहायला मिळतोय. लालचंद मैदानाच्या आतमध्ये आला टीम आगासन. लालचंद मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती निलेश म्हात्रेनं यष्टांचा वेध डायरेक्ट घेतला. दुसरा बॉल. दुसऱ्या बॉल वर देखील 30 गोलंदाजी आणि बेल्स पहा कुठे गेली उडून. डायरेक्ट रस्त्यावरती. हे क्रिकेट आहे आणि बॉल तोच टप्पा 30 लाईन आणि चेंडू डायरेक्ट एसटी वरती. बॅक टू बॅक दुसरी विकेट. फलंदाज माघारी परतला.
हीच गावदेवीचं संगीत ऐकलं आणि आमचे कॅमेरामॅन यशने देखील आमच्या स्क्रीनवरती बघतोय उंबारली गावचं आहे गावदेवी मंदिर देखील आम्हाला जरूर कॅमेऱ्यानं कव्हर केला. खरंच कौतुक करेल असं अतिशय चांगला कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून सकाळपासून बघतोय. ओमसाई एमटीसी म्हटलं अर्थातच रोशन फराळ आणि हॅट्रिक घेतली तर प्रवीण रमेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल. निलेश मात्रे ऑन हॅट्रिक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक आहे झेल खाली इथून पाहायला मिळत आहे. दुसरी हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळते कंप्लीट केली. पहिली राहिली आहे किशोरचा आघासने आणि यानंतर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील मिळेल. या मास नंतर ते मात्र निलेश म्हात्रेला यासाठी ओळखलं जातं. 3 बॉलवरती 3 विकेट फलंदाज बाद. या हॅट्रिक साठी पहा 3000 रुपये मिळालेत. नक्कीच प्रवीण रमेश मात्रे कोपरगावचे आहेत. पैसा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पैसा असून उपयोग नाहीये, पैसा काढावा लागतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. या मैदानाच्या बाहेर या हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे एका विकेटला 1000 म्हटलं तरी हरकत नाही आहे. क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे आणि खरंच कौतुक करेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय कृष्णा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रमेश मात्रे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेमध्ये. आज खुश आहेत. आज 500 देखील भेटलेत आणि बाळू पाटील यांच्याकडून शेवटच्या दिवशी पारितोषिक देखील पंचांसाठी म्हणजे पहा पैशांचा पाऊस जरूर आहे. 500 भेटल्यानंतर रमेश मात्रे फार खुश झालेत. अतिशय चांगलं पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन मात्रे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. हा बॉल देखील अतिशय टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये. यानंतर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 4 बॉलचा खेळ झाला अजूनही एकही धाव आली नाहीये. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतं हलक्या हाताने फक्त घेऊन काढलाय. इथे एकच धाव मिळाली. आता एक धाव 5 बॉल मध्ये फक्त खर्च केला आणि हॅट्रिक घेतले निलेश मात्रेनं. आजचा दुसरा खेळाडू आणि 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या नावावरती झालाय. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो शेवटचा बॉल. सेकंड हा फलंदाज आपण जरूर बघणार आहोत गंगारामला. त्याच्या मॅचमधून मगाच्या मॅचमध्ये चांगल्या धावा आल्या आणि इथून आता संघाला गरज आहे ते आता मात्र 64 आणि 63 करायचे आहेत या मॅचमध्ये. मोठ्या गावच्या कोणी मेडन ओव्हर टाकली तर प्रवीण रमेश मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज पहा. पैसा आणि पैसा नक्कीच कल्याण डोंबिवली म्हटलं तर अर्थातच फार मोठं क्रिकेट बघायला मिळतं आणि इथून तेच स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू थांबवला आणि यानंतर षटक क्रमांक संपलं. पहिलं एकच धाव खर्च केली आणि हॅट्रिक घेतली. निलेश मात्रेनं अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि इथून आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये करायचं 63 धावा. खूपच रोमांचकारी असा सामना. एक चेंडू अतिशय चांगलं मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात ते फक्त एक. आता 18 मध्ये 63 अजूनही बनवायचे आहेत. यानंतरची मॅच असेल ती टीम वाडेकर आणि चिकनकर या दोघांमध्ये असेल. तो जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि सागाव चषक म्हटलं तर अर्थातच अतिशय चांगलं आपण जरूर बघतो. रेग्युलर क्रिकेटने देखील स्पर्धा ठेवली होती. अतिशय चांगलं ते आपण जरूर बघितलं आणि त्यानंतर या मॅचमध्ये 40+
क्रिकेट देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा ते दिशा दिल्या, चेंडू जाईल आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. सुरेख चौकार. माश आता मात्र इथे फटके चांगले येतात. 17 बॉलमध्ये 59 अजूनही बनवायचे आहेत. इथून 59 थोडंसं अवघड जाईल, मात्र षटकार चौकार आले तर माशमध्ये काय देखील होऊ शकतं. उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, दोन्ही हात खुल्ले आहेत, टिपलाय झेल फलंदाज बाद. 4था धक्का टीम बॅटिंग करत असताना लागतोय. तर कृष्णा मैदानाच्या बाहेर, विकेट्स. चांगलं संगीत आमच्या कानापर्यंत पोहोचवतात आमचे डीजे मास्टर, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून चौकार आला, त्यानंतर टिक फॉर टॅक तसंच तसं उत्तर दिलं आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय कृष्णाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात ते किशोर, ज्या किशोरनं मगाशी बॅक टू बॅक ऑफ साईडला 2 षटकार. थोडंसं अवघड जातं ऑफ साईडला षटकार मारणं, म्हणजे कुठेतरी अवघड आहे, मात्र त्या खेळाडूनं करून दाखवलं. गोलंदाजीच्या जोरावरती हॅट्रिक देखील घेतली तोच किशोर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा होती तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चालाय चेंडू पायाने अडवला, जणू काय फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये चाललाय की काय. चेंडू थांबवला आणि त्यानंतर एक सिंगल आणि डबल, 2 धावा कंप्लीट केल्या. इथून सिंगल डबलनं काही होणार नाहीये, कारण इथे षटकार आणि चौकाराचा पाडा बोलावा लागेल, कारण इथून बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 64. टीम मोठा गाव काय अतिशय चांगली गोलंदाजी निलेश म्हात्रेनं केलं. स्विच हिट चित्ररक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतात, फक्त बघावा लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. संदीप पाटील आमच्यापर्यंत कळवतात, मी तिला 4. त्याची पाहायला मिळते, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, 2 क्षेत्ररक्षक आले, तिथे चेंडू अडवला. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल घातक ठरते की काय, मात्र फेकी थोडीशी लेट आली आणि त्यानंतर 3 धावा देखील फेकानं तितक्याच कंप्लीट केल्यात. काय क्रिकेट आहे. आणि इथून आता मॅचमध्ये बॉल शिल्लक असतील 13 मध्ये बनवायचे आहेत ते मात्र 50. 10 वेळा 3 धावा धावणारा या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत बघतोय. भावेशचं कौतुक करेल तितकं कमी आहे, कारण प्रत्येक बॉल, प्रत्येक रन्स, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक रेकॉर्ड्स त्याच्याकडे आहेत. खरंच कौतुक करेल आमच्या गुणलेखकाचं आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या 2 दिवस. खरंच चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. बॉल डॉट षटक क्रमांक संपलं 2. आता मात्र 12 मध्ये करायचे आहेत. 25 प्रति षटकामागे धावा बनवायला लागतील 25. टीम बॅटिंग करणारा तो आगासनला. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 50 करायचे आहेत आणि इथून 12 बॉलमध्ये 50 आपण जरूर. बारा मध्ये करायचे आहेत 50. इथून 12 मध्ये 50 करणार टीम आकासन. दावा करणं फार इथून गरजेचं आहे, कारण कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकत नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. चिकनगर संघ देखील चांगला आहे आणि टीम वाडेकर देखील चांगला आहे. दोघांनी देखील 2-2 मॅच जिंकल्या. तिथे क्षेत्ररक्षक असतील, दोन्ही हात खुले, फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल किशोरला. विकेटचं पतन. 5वा धक्का बॅटिंग करत असताना लागला तो टीम आघासनला. फलंदाज मैदानाच्या बाहेर.
तर लागोपाठ 3 षटकार शरद मुंडे टोकले तर रमेश गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आला. नक्कीच या मॅचमध्ये 3 षटकार जर टोकले तर रमेश गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज 3 षटकारासाठी दिला जाईल. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं बॉल घेऊन काढला इथे क्षेत्ररक्षक दुरून येतात. लेग बायचा इशारा पंचांचा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा हा बॉल देखील उडवलाय, चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र धावा किती असतील पंचांचा इशारा येतोय, चौकार. इथून या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती 19. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा बॉल देखील फफडल्यानंतर डॉट बॉल. इथून धावा करणं फार गरजेचं नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 19. 2 टू गो, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल टफा पडल्यानंतर इथून देखील डॉट बॉलची सांगताय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, 19 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल देखील डॉट आहे. आता 6 बॉल आणि इक्वेशन आता मात्र राहिलंय ते 45 धावा बनवायच्या. 6 बॉल मध्ये 45 धाव्यांची गरज आहे. उद्याची पहिली मॅच ठीक 8:15 वाजता रिपोर्ट करायचं. आगासन ब आणि फडकेपाडा. दुसरी मॅच असेल आयरे आणि भाल आणि सी ग्रुप पडले आणि बेतावडे आणि काटई आणि संदप दिवानिशी आणि नागाव आणि नारेवले उद्याच्या दिवसातल्या मॅची असतील लक्षात घ्या. ठीक 8:15 वाजता टीम अग्गासन ब आणि फडकेपाडा तुम्ही जर बघत असाल तर उपस्थित राहायचंय, लक्षात घ्या. इथं मात्र मॅच मध्ये 6 बॉल आणि रन्स करायचे आहेत 45. स्पीडअप घ्या, यानंतर अजून एक मॅच आहे. स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल मध्ये 45 धाव्यांची गरज. सहा बॉल आणि 45 धावा. या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाला बॅटची कडा. इथून एक सिंगल मिळते. 5 बॉल मध्ये आता करायचे आहेत रन्स 44. 5 बॉल आणि 44 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. इथे अतिशय चांगला दिकना फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप फार मोठी होती. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळती 4 आणि चौकाराने इथे उत्तर दिलं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. आधी अशी बॅटिंग केली असती तर धावा कुठेतरी बनल्या असत्या. अनुमान मात्र यांच्याकडून अभिनंदन या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये करायचे 40 धावा. जरी षटकार चौकार मारले तरी मॅच काय भेटणार नाहीये टीम आगासनच्या टीमला. आणि हा बॉल येतोय उंच तर गेलाय, झेल खाली आहेत क्षेत्ररक्षक नितीनला आपण जरूर पाहिलं. आणि इथून एक सिंगल पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आता बॉल राहिले 2. आता 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले तर रमेश गुप्ता यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज.
2च बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल वरती 3 ठोकले तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइस. मात्र आता इथे मात्र हा बॉल देखील एक सिंगल देऊन जाईल. आता समीकरण संपलंय. आपल्याला पाहायला मिळेल 2 बॉल धावा राहिल्या या मॅच मध्ये, त्या मात्र 38. हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक नितीन झेल खाली, टिपलाय झेल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. एक बॉल शिल्लक या मॅच मध्ये. 64 करायचे. मात्र नीलेश म्हात्रेनं हॅट्रिक घेतली. तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्या नावावरती झालाय. प्रवीण रवेश म्हात्रे कोपरचे आहेत आणि हा बॉल देखील डॉट. सामना जिंकला टीम मोठा गावना आणि इथून टीम वाडेकर. लगेचच फिल्डिंग सजवायचं लक्षात घ्या. आणि मोठा गाव संघ 28 तारखेला लक्षात घ्या, लक्ष द्यायचं आहे. मोठा गाव 28 तारखेला 1 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे. टीम मोठा गाव. आणि या मॅचचा मानाचा मॅच नीलेश म्हात्रे ज्या खेळाडूनं 1 धाव आणि 1 षटक, 1 धाव आणि 3 विकेट आणि 7 बॉल 24 धावांची खेळी केली, तो नीलेश म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सचिन भोईर उंबारलीचे यांच्या हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि 3,000 रुपयाचा कॅश प्राइस देखील निलेश म्हात्रेला भेटेल. पहा आजचा दिवस नक्कीच निलेश म्हात्रेच्या नावावर. निलेश म्हात्रे लगेच या आणि 28 तारखेला ठीक 1 वाजता उपस्थित राहायचं मोठा गाव टीमनं. आगासन टीमचे कॅप्टन तुम्ही परास्त झाले असतील तरी पुष्पजित ज्वेलर्स यांच्याकडून तुम्हाला चांदीचा कॉइन जरूर दिला जाईल. तर आगासनचे कॅप्टन देखील या. निलेश म्हात्रे तुम्ही देखील या. गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळला, 1 धाव खर्च केली, हॅट्रिक घेतली. त्यानंतर 7 बॉल 24 रन्स बनवल्या आणि 3,000 रुपये देखील भेटले. तर उंबारली गावचे सचिन भोईर यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार. तर निलेश दादा या, लगेच यायचं आहे. त्यांच्या हस्ते आपण सचिन भोईर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देखील देतोय. तर अतिशय चांगलं क्रिकेट पाहिला. सचिन भोईर देखील तितकेच चांगले क्रिकेटर आहेत. टीम उंबारलीचे आता आपण बघितलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील घेतली. 2 मॅचमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांचा राऊंड असेल ते रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण जरूर बघणार आहोत. आणि 3,000 रुपयाचा कॅश प्राइस. थँक्यू सो मच. कुठे जाऊ नका, पाहत राहा एक सागाव गावचा. आमचे गुरुवर्य बाळू पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.